श्री गुरुचरित्र अध्याय 53। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते भावे सावधान। श्री गुरुचरित्राध्याय 52। एकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्नपै सेवोनी गुरुचरित्रामृत। नामधारक तटस्थ होत अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती। देखो निषिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती। सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे म्हणून हस्ते कुरवाळीती। प्रेमभावे आलिंगिती देहावरी ये म्हणती। एक बाळा शिष्योत्तमा नामधारक एशिया परी सिद्ध सांगती परोपरी। मग तो नेत्रोन्मिलन करी करजोडोनी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तूची या विश्वास आधारू। भवसागर पैल पारू तूची करीसी श्री गुरुराया। ऐसे नामधारक विनवित्य सिद्धांत चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। एकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची यमना म्हणती बाळक तुझी वासना। अखंडरा हो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची एका सांगेन आता अवतरणिका। प्रथम पासोनी सारांशनिका 52 अध्यायापर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथिती। श्री गुरुसेवा दीपका प्रती घडली ऐसे कथियले। नामधारक अमरजा संगमा श्री गुरुनेती आपले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्यायी कथियला। चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती। परितीयेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत। चांडाली उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती तयांप्रीती गुरुकथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी। नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करांवधती श्री गुरु येऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथोनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची। माता पित्यांचे करंजपुरी भेटून येती गोदातिरी। कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी। क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण। 14व्या अध्यायी पंचदशे श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती। यात्रे दडवणी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथोनी दितली ज्ञानशक्ती। श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण। त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा। वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदशाध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान। गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दडवून पुत्र दिदले तिज दोन। एक मरता कथिती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात। तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी। श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू। भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती। तीस करुणी दुग्धवती
22व्यात वरदिदला 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे श्री गुरु पादपद्मा 24व्यात वरदेती म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगिती वेद रचना त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत नायकती 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्म सांगोनी कथा पुनरपी देवोनी पतित अवस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथोनी शांतवू पहाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रियेचे जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरु साली नमस्कारिती आशीर्वाद देवनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघेजण वैश्येचे कथना करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कच देवयानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरती श्रीगुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघान पुरते शिजवी अन्न जेविले बहुब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी सोमनाथची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती 30 दिदली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी कर विशुष्क काष्ठा अर्चवुनी दडविले त्याच्या कुष्ठा शबरकथा शिष्टवरिष्ठान 40व्यात संगती 41 सायन देवा हस्ते घेती श्रीगुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद वरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायन देव येऊनी करती श्रीगुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायन देवाव्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार वक्तासी श्री पर्वत दाऊन क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवणी संगमी स्नान कुष्ठनासनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कविस आपला शिष्य करती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण श्री गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुके रूपे धरुणी आपण गेले मटीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकीती शतगुणे पिकवूनी पुढती आनंदविले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवणी दवडिती कुष्ठदैवार्चिती रत्नाबाईचे ब्लेंछाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 श्री गुरुमूर्ती देखो नियाक्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नानायाती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे एकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळती मत भजनिधरा आसक्ती मठधामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी
नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरुगुप्त अस्ति गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पाविले म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनांना जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपला तैसी कार्य संपादिती. पूर्वी ऐकले असेल कानी त्यांते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खुण. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वंदे सिद्ध मुनी नामधारका लागे चरणी. विनवितसे कर जोडूनी तुझे वचने सर्वसिद्धी. आता असे विनविणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करुनिया. अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. सुचिरभूत हो निशास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दीनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्रीगुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मणां वडिलां वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी. 21पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवशी 35 पै. 38पर्यंत 5वे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरुते नमस्कारुन उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदीन. रात्री करावे भूमिशयन. शारांच शास्त्र आधारे करून सुचिरभूत असावे. एवं होता सप्तदीन. ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्वसंतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेदादी बाधा निर्जुन होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरविणी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहुनवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. किंवा सिद्ध मुनी बहालक नामधारक शिष्य चातक. मुख पसरो नील बिंदू एक मागता अपार वर्षला. श्री गुरुरायाचे धरुचरण सिद्ध मुनीं ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण आपली दावनी खुणा गुरुशिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे 15 सारे. अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रं संपूर्णम्.